नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल श्रद्धाज रेसिपी अँड व्लॉगमध्ये। आज मी सर्वांची फेवरेट आणि एकदम टेस्टी अशी स्वीट डिश बनवणार आहे, ती म्हणजे गाजरचा हलवा। गाजरचा हलवा सर्वांनाच फार आवडतो आणि मला तर खूप आवडतो। तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने असा गाजरचा हलवा बनवून बघा, तुम्हालाही खूप आवडेल। तर चला आपण पाहूयात रेसिपी। तर मी 2 मोठ्या आकाराचे गाजर घेतलेले आहे आणि त्याची वरची साल काढून घेते आहे, कारण गाजरची वरची साल न काढल्यामुळे गाजरचा हलवा कचकच लागतो, खातानाही तो दाताखाली असा कचकच लागतो आणि मऊसूद होत नाही। गाजरची वरची साल काढल्यामुळे गाजरचा हलवा एकदम मऊसूद होतो आणि खायलाही खूप टेस्टी लागतो। आता मी ते सर्व गाजर छान बारीक किसणीने खिसून घेते आहे। एकदम बारीक किस करून घेते आहे गाजरांचा, जेणेकरून गाजर एकदम बारीक गाजरांचा हलवा एकदम टेस्टी होईल। काही लोक डायरेक्ट कुकरमध्ये गाजर शिजवूनही गाजराचा हलवा करतात, पण मी तसा कधी ट्राय नाही केला आहे। मला असाच खूप आवडतो, त्यामुळे मी असा करते। तर चला आता पुढे पाहूयात। आता मी पूर्ण गाजरांचा किस करून घेतलेला आहे। आता मी एका डिशमध्ये सर्व ड्रायफ्रूट्स काढून घेते। मगजबीज, वॉटरमेलनच्या सीड्स, चारोळी, काजू, बदाम आता काजू आणि बदाम मी ड्रायफ्रूट्सच्या कटरमध्ये टाकून त्यांना छान कट करून घेते आहे। जर तुमच्याकडे ड्रायफ्रूट्स कटर नसेल तर तुम्ही खलबत्त्यात ठेचून किंवा चाकूने बारीक बारीक काप करूनही घेऊ शकता, पण माझ्याकडे कटर असल्यामुळे मी कटरने कट करून घेते आहे। आता 2-3 इलायची घेऊन मी ती खलबत्त्यामध्ये छान कुटून घेते आहे। 3 इलायची मी फोडून घेतलेल्या आहेत, खलबत्त्यात टाकल्या आणि आता त्या खलबत्त्यामध्ये थोडीशी साखर पण ॲड करते आहे, जेणेकरून इलायची पटकन कुटली जाईल आणि एकदम त्याची बारीक पावडर तयार होईल। आता गॅसवर आपण एक कढई ठेवून घेऊयात। त्यामध्ये 3-4 चमचे तूप घालते आहे मी। तुम्हाला जसं हवे असेल तसं तुम्ही तूप घालू शकता। आता त्यामध्ये सर्व किस घालून घेते आहे आणि तो छान असा परतवून घेते आहे। त्यामध्ये मी अजून थोडंसं 2 चमचे तूप ॲड करते आहे। आम्हाला खूप तुपातला हलवा आवडतो, त्यामुळे मी जास्त तूप घालते आहे। तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही कमी घाला। आता मी त्यामध्ये 1 वाटी दूध घालते आहे, जेणेकरून दुधाने आता मी त्यामध्ये चारोळी घालून घेते आहे। चारोळीला शिजायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे मी चारोळी आधीच घातली आहे। आता थोडीशी मी आता आपण त्यामध्ये साखर ॲड करूयात। मला जरा गोड हलवा आवडतो, त्यामुळे मी 4 चमचे साखर घालते आहे। जर तुम्हाला कमी आवडत असेल तर तुम्ही थोडी कमी साखर घालू शकता। आता हलव्याला छान परतवून घेऊयात आणि त्यामध्ये आपण आता थोडंसं जायफळ किसून घालूयात। जायफळामुळे गाजरच्या हलव्याला एकदम टेस्ट येते। कोणत्याही गोड पदार्थामध्ये आपण थोडंसं जायफळ किसून घातलं की त्या पदार्थाची चव वेगळीच होते आणि खूप टेस्टी लागतो। त्यामुळे मी थोडंसं जायफळ किसून घातलं आहे। आता आपण हलव्याला छान परतवून घेऊयात आणि त्यावर 5 मिनिट झाकण ठेवूयात, जेणेकरून हलवा छान शिजेल। आता आपला हलवा एकदम छान असा शिजलेला आहे। आता आपण तो परतवूयात, हलवून घेऊयात चांगला। आता तो आपण एकदा हलवून घेऊयात आणि त्यावर आता सजावटीसाठी थोडेसे ड्रायफ्रूट्स घालूयात, थोडीशी इलायची पावडर आणि आपण जे काढले होते सगळे ड्रायफ्रूट्स ते सर्व आपण त्या हलव्यावर घालून घेऊयात आणि थोडंसं एकदा हलवून घेऊयात। आता आपला रेडी आहे गाजराचा हलवा। तुम्ही पण एकदा असा गाजराचा हलवा नक्की घरी बनवा आणि एन्जॉय करा। आता आपण डिशमध्ये गाजरचा हलवा सर्व करूयात। मी एका डिशमध्ये गाजरचा हलवा काढून घेतला आहे आणि त्यावर थोडंसं सजावटीसाठी सर्व ड्रायफ्रूट्स घातलेत, मगजबीज, वॉटरमेलनच्या सीड्स, अजून आपण जे काजू आणि बदामाची कट केले होते ते काजू आणि बदाम त्यावर घालून छान सजवून घेतला आहे। आपला गाजरचा हलवा एकदम भारी आणि एकदम टेस्टी असा तयार झाला आहे। चला मी तुम्हाला खाऊन दाखवते। मला तर खूप आवडला, तुम्ही पण नक्की बनवा। जर तुम्हाला असा गाजरचा हलवा खाऊन मज्जा नाही आली तर मग सांगा। असा गाजरचा हलवा नक्की बनवा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।